स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. बागकामातला दिसायला सगळ्यात सोपा विषय असला तर तोच सगळ्यात अवघड विषय हा आहे की हे इंडोर प्लांट. तर या इंडोर प्लांटची काय काय काळजी घ्यायची असते आणि याच्या मागचं काय कारण आहे तर ते मी या व्हिडिओमध्ये सांगते. घरात लावली जाणारी कमी प्रकाशातली झाडं म्हणजेच हे इंडोर प्लांट. इंडोर प्लांटचे बरेच सारे प्रकार आहेत. आता शहरानुसार कमी जास्त त्याचे रेट असू शकतात आणि व्हरायटीही वेगवेगळ्या आहेत. आमच्याकडे जास्त हे लक्की ट्री किंवा याला बांबू स्टिक असं म्हणतात, हेच जास्त मिळतंय. बाकीची काय आमच्याकडं एवढी मिळत नाहीत. आणि दुसरी जी आहेत ते सहज उपलब्ध होणारं मनी प्लांट. आता हे मनी प्लांट कुठेही लावा, उन्हात लावा, सावलीत लावा, तर ते छान प्रकारे येतच. हॉलमध्ये 5 ते 6 प्रकारे हे इंडोर प्लांट लावलेले आहेत. त्यामध्ये 3-4 प्रकार हे पाण्यामध्ये ठेवलेले आहेत मनी प्लांटचे आणि हे बांबू स्टिक आणि दुसरे जे शोचे आहेत ते मातीमध्ये आहेत. आता ही घरात लावलेली आपण झाडं असतात तर ती काही काळानं पिवळी पडतात आणि सुकतात. तर याच्या मागचं खरं कारण तर या झाडांना महिन्यातून एकदा उन्हात ठेवायचं आणि जेव्हा आपण ही झाडं धुतो त्याच्यातलं पाणी बदलतो तर त्या पाण्यामध्ये एक कोळशाचा तुकडा टाकायचा. त्यामुळे पाण्यामध्ये मच्छर होत नाहीत, पाणी खराब होत नाही आणि पाणी शुद्ध राहतं. त्याच्यामुळे सुद्धा ही झाडं फ्रेश आणि टवटवीत राहतात, पानं पिवळी पडत नाहीत. तर असं कोणतंच झाड नाही की त्याला सूर्यप्रकाश लागत नाही. तर लागतो, सगळ्याच झाडांना कमी जास्त प्रमाणात लागत असतो, एवढाच फरक आहे. या झाडांना कमी प्रकाश लागतो. खिडकीमधून दरवाजातून येणारा प्रकाश तेवढा यांना पुरेसा आहे. तर हे बघा, छोट्याशा कुंडीमध्ये लावलेलं मनी प्लांट पाण्यामध्येच आहे. तर त्याच्या पानाचा साईज आणि झाड पण चांगलं फ्रेश आहे, पिवळं पडलेलं नाही, टवटवीत आहे. आणि दुसरं आहे ते 2 वर्षापूर्वी लावलेलं आहे. त्याची पण आता बऱ्यापैकी वाढ झालेली आहे. आणि हे आहे बांबू स्टिक. तर ते पण 2 वर्षापूर्वी लावलेलं आहे. तर त्याची पानं थोडी थोडी शेंड्यालाच पिवळी पडतात. तर ते कट करायची आणि बाकीचं पान मग छान राहतं. आतापर्यंत 2 वर्षातून एकदाच एक स्टिक खराब झालेली आहे. बघू, काळजी तर घेतोय, किती वर्ष टिकते आणि त्याची उंची पण बघा बऱ्यापैकी वाढलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही इंडोर प्लांटची काळजी घ्या. पाणी बदलत राहावा, त्याच्यामध्ये कोळशाचा तुकडा टाका. आणि हे आहे जिन्यात लावलेला, जिन्याचा जो टप्पा असतो त्याच्यामध्ये लावलेली ही शोची झाडं. आता ही शोची झाडं मातीमध्ये लावलेली आहेत. याच्यामध्ये फक्त गांडूळ खताचा 1-1 चमचा कल्चर टाकलेला आहे आणि हे सावलीला असल्यामुळं याच्यामध्ये छोट्या प्रमाणात गांडूळ तयार होतील आणि एवढं खत त्या झाडांना पुरेसं आहे. आता घराचं तोंड पूर्वेकडे असल्यामुळे सकाळचा सूर्य समोरून असला की ह्या बाजूची खिडकी उघडायची आणि संध्याकाळच्या टायमाला मग या बाजूने खिडकी उघडायची. एवढं दिवसातून एकदा काम करायचं. आता आपण जिन्यावर खाली करतच असतो, त्यावेळी ही 2 कामं करायची नियमानं. त्यामुळं दोन्ही झाडांना सूर्यप्रकाश मिळत असतो, त्यांना ऊन मिळतं. मग जास्तीचं ऊन किंवा यांना एक्स्ट्रा काही उन्हात ठेवावं लागत नाही. अशा पद्धतीने थोडी इंडोर प्लांटची काळजी घ्यावीच लागते की त्यामुळं ही झाडं चांगली राहतात. आता या झाडापासून एक रोप आणलेलं, याच्यापासून 2 रोपं झाले ते ह्या टप्प्यावरती ठेवण्यासाठी. आता आपण पावसाळ्यामध्ये या रोपांचे 4-5 तरी आपल्याला रोपं मिळणार आहेत. त्यामुळे वरच्या टप्प्यात सुद्धा अशाच प्रकारचे आपल्याला शोची झाडं मिळणार आहेत. आता याच्यामध्ये 2 कुंड्या ठेवलेल्या आहेत. जे मेन झाड लावलेलं आणि त्याच्या खाली दुसरं, त्याच्यामध्ये पडणारं पाणी खाली प्लेटमध्ये साठणार आहे. हे आहे 24 तास ऑक्सिजन देणारं स्नेक प्लांट. हे तुम्ही किचनमध्ये, हॉलमध्ये, बेडमध्ये, कुठल्याही खिडकीमध्ये ठेवू शकता. हे मातीत लावलेलं आहे. याला फक्त 8 दिवसातून एकदा पाणी द्यायचं. दुसरं आहे हे आरशासमोर ठेवलेलं, हे सुद्धा शोचंच झाड आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इंडोर प्लांटची काळजी घ्या, जास्तीत जास्त दिवस टिकतील. आणि भेटू नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत बाय बाय.